नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात योजना आणि नोकरी मित्र. मी आहे तुमचा मित्र आणि आपल्या या चॅनलवर आपण दररोज सरकारी योजना, नोकरी अपडेट, शेती आणि व्यवसाय संबंधित महत्त्वाची माहिती अगदी सोप्या आणि विश्वसनीय भाषेत देत असतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच खास आणि महत्त्वाचा आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री पशुधन योजनाबद्दल संपूर्ण माहिती. जर तुम्ही शेतकरी असाल, पशुपालक असाल किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण या योजनेची पात्रता, कागदपत्रे, अनुदान, प्रकल्प प्रकार, अर्ज प्रक्रिया आणि व्यवसायातून मिळणारे उत्पन्न याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम जाणून घेऊया, मुख्यमंत्री पशुधन योजना म्हणजे काय. मुख्यमंत्री पशुधन योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण युवकांना पशुपालन व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे. आजच्या काळात फक्त शेतीवर अवलंबून राहणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करणे खूप गरजेचे झाले आहे. याच गोष्टी लक्षात घेऊन सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे शेतकरी आणि युवकांना डेअरी, शेळीपालन, कुक्कुटपालन यांसारखे व्यवसाय सुरू करता येतात. आता पाहूया, या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे. पहिला उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. दुसरा उद्देश म्हणजे ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे. तिसरा उद्देश म्हणजे पशुपालन व्यवसायाला चालना देणे. चौथा उद्देश म्हणजे शेतीसोबत पूरक व्यवसाय वाढवणे. आणि पाचवा उद्देश म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेत किती अनुदान मिळते. या योजनेअंतर्गत सरकारकडून प्रकल्पानुसार अनुदान दिले जाते. वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वेगवेगळे अनुदान असते. उदाहरणार्थ, डेअरी व्यवसायासाठी एक वेगळी सबसिडी असते, तर शेळीपालन किंवा कुक्कुटपालनासाठी वेगळी सबसिडी असते. साधारणपणे या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळते, ज्यामुळे तुम्हाला व्यवसाय सुरू करणे सोपे जाते. आता पाहूया, या योजनेअंतर्गत कोणते व्यवसाय सुरू करता येतात. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करता येतात. पहिला म्हणजे डेअरी फार्मिंग. तुम्ही गायी किंवा म्हशी पाळून दूध व्यवसाय सुरू करू शकता. दुधाला बाजारात नेहमीच मागणी असते, त्यामुळे हा व्यवसाय कायम फायदेशीर ठरतो. दुसरा व्यवसाय म्हणजे शेळीपालन. शेळीपालन हा कमी खर्चात सुरू होणारा आणि जास्त नफा देणारा व्यवसाय आहे. ग्रामीण भागात शेळीपालनाला खूप मागणी आहे. तिसरा व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन, म्हणजेच पोल्ट्री फार्मिंग. अंडी आणि मांस याला बाजारात मोठी मागणी आहे, त्यामुळे हा व्यवसाय देखील चांगला चालतो. चौथा म्हणजे मेंढी पालन. हा व्यवसाय देखील ग्रामीण भागात चांगला चालतो आणि यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. पाचवा म्हणजे चारा उत्पादन व्यवसाय. जनावरांसाठी चारा तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय देखील तुम्ही सुरू करू शकता. आता पाहूया, या योजनेसाठी पात्रता काय आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे. अर्जदार शेतकरी, पशुपालक किंवा बेरोजगार युवक असावा. तसेच अर्जदाराकडे स्वतःची जमीन किंवा व्यवसायासाठी योग्य जागा असणे आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. आता पाहूया, अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, जमीन कागदपत्रे आणि प्रकल्प अहवाल ही कागदपत्रे आवश्यक असतात. याशिवाय काही प्रकरणांमध्ये अतिरिक्त कागदपत्रे देखील मागवली जाऊ शकतात. आता पाहूया, प्रकल्प सुरू करण्यासाठी किती खर्च येतो. मित्रांनो, खर्च हा तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करता यावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही डेअरी व्यवसाय सुरू करत असाल तर गायी किंवा म्हशी खरेदी, शेड बांधकाम, चारा, औषधे यासाठी खर्च येतो. शेळीपालनासाठी शेळी खरेदी, शेड आणि खाद्य यासाठी खर्च येतो. कुक्कुटपालनासाठी शेड, पिल्ले आणि खाद्य यासाठी खर्च येतो. साधारणपणे हा खर्च काही लाखांपासून सुरू होऊन मोठ्या प्रकल्पांमध्ये अधिकही जाऊ शकतो. पण या योजनेअंतर्गत तुम्हाला आर्थिक मदत मिळत असल्यामुळे तुमचा भार कमी होतो. आता पाहूया, या व्यवसायातून किती उत्पन्न मिळू शकते. मित्रांनो, योग्य नियोजन आणि मेहनत केल्यास पशुपालन व्यवसायातून महिन्याला चांगले उत्पन्न मिळू शकते. डेअरी व्यवसायातून दररोज दूध विक्री करून नियमित उत्पन्न मिळते. शेळीपालनातून काही महिन्यांनंतर मोठा नफा मिळतो. कुक्कुटपालनातून अंडी आणि मांस विक्री करून चांगले पैसे मिळतात. साधारणपणे या व्यवसायातून महिन्याला 30,000 ते 1,00,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकते. आता पाहूया, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा. अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. तेथे जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. तुमचा प्रकल्प अहवाल तयार करून सादर करायचा आहे.
त्यानंतर संबंधित अधिकारी तुमच्या अर्जाची तपासणी करतात. जर सर्व काही योग्य असेल तर तुमचा प्रकल्प मंजूर केला जातो आणि तुम्हाला अनुदान मिळते. आता काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया, ज्या तुम्हाला या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मदत करतील. पहिली टिप म्हणजे योग्य व्यवसाय निवडा. तुमच्या परिसरात कोणत्या गोष्टीची मागणी आहे हे आधी तपासा. दुसरी टिप म्हणजे चांगल्या दर्जाची जनावरे खरेदी करा. यामुळे उत्पादन चांगले मिळते. तिसरी टिप म्हणजे योग्य व्यवस्थापन करा. जनावरांची काळजी घेणे, वेळेवर खाद्य देणे आणि स्वच्छता ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. चौथी टिप म्हणजे बाजारपेठेचा अभ्यास करा. तुमचा माल कोठे विकायचा हे आधी ठरवा. आता काही सामान्य चुका पाहूया ज्या अनेक लोक करतात. अपूर्ण कागदपत्रे देणे, चुकीचा प्रकल्प अहवाल तयार करणे आणि नियमांचे पालन न करणे या चुका टाळल्या पाहिजेत. यामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. मित्रांनो, मुख्यमंत्री पशुधन योजना ही एक अतिशय चांगली आणि फायदेशीर योजना आहे. या योजनेचा योग्य फायदा घेतल्यास तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करून चांगले उत्पन्न मिळवू शकता. जर तुम्ही अजूनही नोकरी शोधत असाल किंवा शेतीसोबत काहीतरी नवीन करायचा विचार करत असाल तर पशुपालन हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मित्रांनो, अशीच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी योजना आणि नोकरी मित्र या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.